आयुष्यामध्ये कर्म करत असताना, कार्य करत असताना ज्याच्यावर आपण प्रेम करतोय, ज्याच्यावर आपली माया असते, ज्याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत आहे, तेच आपल्याला शेवटच्या क्षणी आठवत आहे. आणि जे आपल्याला शेवटच्या क्षणी आठवत आहे त्याच वस्तूला आपण मेल्यानंतर प्राप्त होत असतो, मृत्यूनंतर त्याच वस्तूला आपण प्राप्त होत असतो. म्हणून या ठिकाणी या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, तेवी चितेनी अवसरेचे आवडोनी चिवी उरे, ते मरणाचे मेरे भार बोला. बरं का? आणि माऊली म्हणतात, मरणी जयाचे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेचे रूप. जर मेल्यानंतर मृत्यूच्या वेळी माणसाला जे आठवत आहे त्याच वस्तूला जर मनुष्य प्राप्त होतोय, तर जे संसारिक आहे, जे नाशिवंत आहे, जे जाणार आहे, जे मायेच्या जाळामध्ये तुम्हा आम्हाला अडकवत आहे, त्याचं स्मरण करण्यापेक्षा भगवंत म्हणतात तू माझं स्मरण कर, म्हणजे तू मला येऊन भेटशील. बरं का? काय म्हणतात भगवंत? तू माझं स्मरण कर, म्हणजे ज्याच्यासाठी आपण अट्टहास करतोय, ज्याच्यासाठी आपण हे प्रयत्न करतोय, नाही का, ते आपल्याला सहज प्राप्त होईल. ज्या निमित्ताने या ठिकाणी हे प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या उशिक गावातील हे भोईर परिवार अगदी मोठा परिवार आहे की नाही. आणि या भोईर परिवाराच्या मातोश्री कैलासवासी आनंदीबाई अनंता भोईर आई साहेबांना 29 फेब्रुवारी रोजी देवाज्ञा झाली, त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. आणि त्यांच्या उद्धार कार्यांच्या निमित्ताने आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खरं तर या भोईर परिवारावर एकाच वर्षामध्ये हे दुसरी दुःखद घटना म्हणायला हरकत नाही, दुसरा हा दुःखाचा डोंगर म्हणायला हरकत नाही. कारण मागच्या वर्षी 16 एप्रिल रोजी आपले अनंत बाबा, अर्थातच आपल्या सगळ्यांचे आवडते जंगट्या बाबा, नाही का, कारण मला तरी वाटतं अख्खं गाव, त्यांना गावातली काही माणसंच आनंद या नावाने ओळखत असतील, आहे की नाही. जंगट्या बाबा म्हटलं की आपल्या एवढ्या संपूर्ण एरियामध्ये, गावातच नाही माऊली, सगळ्या एरियामध्ये बाबा. आणि बाबांचं 16 एप्रिल रोजी दुःखद असं निधन झालं. आणि त्याच्यानंतर आता त्यांच्या धर्मपत्नी कैलासवासी आनंदीबाई अनंता भोईर यांचं 29 फेब्रुवारी रोजी दुःखद असं निधन झालं. म्हणजे ह्या भोईर परिवाराच्या आधी पिताश्री गेले एप्रिल महिन्यामध्ये, आणि आता फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांच्या आईने सुद्धा आपला निरोप घेतलेला आहे. मातोश्रीचं छत्र, आईचं छत्र त्यांच्या डोक्यावरून हरपलेलं आहे. खरं तर या दोन्ही उभयतांविषयी जर सांगायचं झालं, बोलायचं झालं, तर अतिशय कवाड कष्ट करून आपलं संसार त्यांनी सांभाळला, आपल्या मुलाबालांचं संगोपन केलं. आमच्याकडे श्रीमंत माणसाची व्याख्या वेगळी आहे, बरं का. ज्यांच्या घरात सगळ्या प्रकारच्या सुखसोयी आहेत त्यांना आम्ही श्रीमंत म्हणतोय. ज्यांच्या घरामध्ये अगदी मोठमोठी साधनं आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत, आहे की नाही, ज्यांच्या घरामध्ये आम्हाला अगदी बरंच काही पाहायला मिळतंय, त्यांना आम्ही श्रीमंत म्हणतो. पण संतांच्या दृष्टीने ज्यांच्या घरात मोठमोठी साधनं आहेत, किमतीची साधनं आहेत, त्यांना आपण जरी श्रीमंत म्हणत असलो तरी संत म्हणतात त्या घरात जर बाईचं आणि बाप्याचं पटत नसेल तर ते 1 नंबरचे गरीब आहेत, बरं का.
त्या घरात जर सासूचा आणि सुनाचं पटेल नसेल तर ते एक नंबरचे गरीब आहेत, आहे की नाही? आज आपल्याला आपल्या समाजामध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळतंय की 1-2 वर्ष कुठे लग्नाला झाली की त्या ठिकाणी घटस्फोटापर्यंत विषय जातात, बरं का? त्यांना आपण सुशिक्षित म्हणतो, त्यांना आपण शिकलेले म्हणतो, पण तुम्ही सांगा ना, ज्यांना जगण्याची वागण्याची अक्कल नसेल तर त्यांना आपण सुशिक्षित म्हणावं का? त्यांना आपण सुशिक्षित म्हणावं, त्यांना आपण श्रीमंत म्हणावं? म्हणून कोणी जर विचारलं तुमच्या गावातील सगळ्यात श्रीमंत कोण, तर मी आमच्या अनंतबाबांचं नाव घेईन, त्यांच्या बाईचं नाव घेईन. त्याला कारण काय? मरेपर्यंत त्यांनी एकमेकाची साथ सोडली नाही. मरेपर्यंत, शेवटपर्यंत त्यांनी एकमेकाची साथ सोडली नाही, म्हणून ती दोन्ही उभयता श्रीमंत आहेत, श्रीमंत आहेत. आणि आपल्या जीवनामध्ये त्यांच्यावर अनेक प्रकारचे दुःख आले, संकट आली. खरं तर त्यांच्यावर आलेली संकट, त्यांना झालेलं दुःख जर आपण बघितलं, त्याचा अभ्यास जर आपण केला, तर परिस्थिती अशी पाहायला मिळते की तेवढं दुःख माणूस सहज सहन करू शकत नाही, बरं का? तेवढं दुःख सहज माणूस सहन करू शकत नाही. आलेले प्रसंग, आलेले दुःख त्यांनी सहन केले, त्यांना सामोरे गेले आणि फक्त जगण्याचा मार्ग शोधला त्यांनी. मरेपर्यंत जगणारी माणसं श्रेष्ठ असतात, मी प्रत्येक वेळेला सांगत असतो. आपल्यावर एखादं दुःख आलं, एखादा प्रसंग आला म्हणून आपलं जीवन संपवणारी माणसं आपल्याला आपल्या समाजामध्ये अनेक प्रकारे पाहायला मिळतात माऊली. पण कितीही जरी दुःख झालं, कितीही जरी संकट आले, कितीही काहीही जरी झालं तरी जगण्यासाठी फक्त मार्ग काढणारी माणसं जी असतात आणि मरेपर्यंत जी जगतात ना, ती माणसं समाजामध्ये श्रेष्ठ असतात, हे मात्र निश्चित आहे. आणि म्हणून या दोन्ही उभयतांचा जर आपण विचार केला, आमच्या अनंतबाबा असतील, आमच्या आनंदीबाई असतील, आईसाहेब असतील, बाबासाहेब असतील, यांनी दोघांनी काबाड कष्ट केले, अतिशय मेहनत केली, अतिशय, मी तर म्हणेन मोलमजुरी केली, बरं का? घाबरले नाहीत ते, कुठल्याही प्रकारे तो विचार केला नाही. त्यांनी शेवटपर्यंत ते कार्य केलं. घामाने, कष्टाने, मेहनतीने जे 4 पैसे मिळवता येतील, जे मिळतील, त्याच्याने त्यांनी त्याचा उदरनिर्वाह केला. पण कधी कोणत्या प्रकारची चोरी लबाडी केली नाही, अधर्माचं कार्य केलं नाही, अनितीने वर्तणूक केली नाही. आणि म्हणून जे धर्माने वागतात, धर्माने जगतात, जे खऱ्या अर्थाने कुठल्याही प्रकारचा वाईट विचार न करता, वाईट गोष्टीला जवळ न करता, जे घाम गाळून कष्ट करून मेहनत घेऊन जे आपला संसार सांभाळतात आणि आपल्या जीवनाचा मार्गक्रमण करतात, ती माणसं जगामध्ये श्रीमंत असतात असं म्हणायला हरकत नाही. ती माणसं जगामध्ये श्रीमंत असतात. आणि म्हणून या ठिकाणी या बाबांनी, या आईंनी कार्य करत असताना त्यांच्या मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार केले, चांगल्या प्रकारे त्यांना सांभाळलं आणि खऱ्या अर्थाने आज त्यांचं सुद्धा समाजामध्ये आपल्याला कार्य पाहायला मिळतं. या ठिकाणी भगवंत आपल्याला या श्लोकामध्ये ओळख करून देत असताना म्हणतात, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवंती कोणते सदा तद्भाव भाविताः. गीतेतील 8व्या अध्यायातील 6व्या श्लोकामध्ये भगवंत जाणीव करून देत असताना, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही कार्य करताय, कर्म करताय, ज्या गोष्टीवर प्रेम करताय, ज्या गोष्टीविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होतंय, जी गोष्टी तुम्ही आपलीशी करताय, तेच तुम्हाला शेवटी आठवली जाते. आणि जी शेवटी आठवली जाते तेच तुम्हाला मृत्यूनंतर प्राप्त होते, मात्र निश्चित आहे. त्याच्यावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, तेवी जितेनी अवसरे जे आवडून जीवी उरे, ते मरणाची वेरे फार हो लागे. आणि मरणी जया जे आठवे ते त्याची गती ते पावे, म्हणून तो स्मरावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. एखादी गोष्ट गेल्याचं दुःख आम्हाला तेव्हाच होत आहे, एखादी वस्तू आम्हाला आमच्या जवळून गेल्याचं दुःख तेव्हाच होत आहे, जेव्हा त्या वस्तूविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण झालेलं असतंय, प्रेम निर्माण झालेलं असतं. जी वस्तू माझी आहे आणि माझी म्हणून ज्या वेळेला मी स्वीकारतोय ना, त्यावेळेला ती वस्तू गेल्याचं दुःख आम्हाला होत असतंय. मग आमच्या संसारामध्ये कार्य करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आम्ही आमच्या आपल्याशा करत असतो,
वेगवेगळ्या गोष्टींवर आम्ही प्रेम करत असतो, वेगवेगळ्या व्यक्तींवर आम्ही प्रेम करत असतो, वेगवेगळ्या व्यक्तींविषयी वेगवेगळ्या गोष्टींविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत असतं. आणि ज्या वेळेला त्या गोष्टींविषयी त्या वस्तूंविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत असतंय त्यावेळेला ते बाजूला झाल्यानंतर, ते आमच्यापासून दूर झाल्यानंतर आम्हाला त्याचं दुःख होत असतं. म्हणून या ठिकाणी संत ओळख करून देतात, नाशिवंत वस्तूविषयी जर तुमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण झालं तर शेवटी त्याचा फायदा काय आहे आपल्याला? ज्या नश्वर गोष्टी आहेत, ज्या माईक गोष्टी आहेत, ज्याच्याने आमच्या अंतःकरणामध्ये भ्रम निर्माण होतो, अज्ञान निर्माण होत आहे, अंधश्रद्धा निर्माण होते, अशा नको त्या गोष्टींविषयी जर आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत असेल, कितीही जरी त्याच्यावर आम्ही प्रेम केलं, कितीही जरी त्या गोष्टी आम्ही आपल्याशा केल्या, तरी त्याच्यापासून आमचा फायदा काय आहे हा विचार आम्ही केला पाहिजे. त्यापासून आम्हाला काय मिळणार आहे हा विचार आम्ही सर्वप्रथम केला पाहिजे. अगदी पुढे येऊन बसा आई, पुढे या, पुढे या, पुढे या, अगदी पुढे या, एकदम या पुढे. हा, तर या ठिकाणी भगवंत जाणीव करून देतात, या ठिकाणी संत जाणीव करून देतात. माणसाला आपल्या आयुष्यामध्ये आपलं काय आणि परक काय हे ज्या दिवशी कळतंय ना, त्या दिवशी त्याला जगण्याचा मार्ग मिळत असतो, त्या दिवशी त्याचं आयुष्य सुंदर होत असतं. जगद्गुरु तुकोबा आपल्या घराच्या बाहेर बसून जो दिसेल त्याला सांगायचे, अरे मला माझ्या घरी नेऊन सोडा रे, मला माझ्या घरी जायचं आहे. बरं का? आपल्याच घराच्या बाहेरच्या वरंड्यावर बसून जो दिसेल त्याला सांगायचे, मला माझ्या घरी नेऊन सोडा, मला माझ्या घरी जायचं आहे. आणि ही अवस्था पाहून लोक जगद्गुरु तुकोबांना वेडे म्हणत होते. वेडे नव्हते, पक्के शहाणे होते ते. बरं का? वेडे नव्हते ते, शहाणे होते, शहाणे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जर चालला ना तर प्रत्येक माणूस शहाणा झाल्याशिवाय राहणार नाही, मूर्खपणा करणार नाही तो. आलं का लक्षात? खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकाराम महाराज ज्या वेळेला असे बोलायचे त्यावेळेला येणारा जाणारा म्हणायचा, महाराज हे घर तुमचं आहे, तुम्ही तुमच्या घराच्या समोर बसलेले आहेत, पुढे बसलेले आहेत, अंगण्यामध्ये बसलेले आहेत, अजून तुम्हाला कुठल्या घरी न्यायचं आहे, अजून तुम्हाला कुठल्या घरी सोडायचं आहे, अजून तुम्हाला कुठल्या घरी जाण्याची अपेक्षा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज ओळख करून देतात, जाणीव करून देतात, दादा हे घर जोपर्यंत माझं आहे मी म्हणतोय, शक्ती आहे तोपर्यंत, ताकद आहे तोपर्यंत, अंतरात्मा आहे तोपर्यंत. अंतरात्मा निघून गेल्यानंतर माझ्याच घरातून मला बाहेर काढणार आहेत. अंतरात्मा निघून गेल्यानंतर काही दिवस हे घर माझ्या नावावर राहील की नाही राहील ते सांगू शकत नाही. जे माझं हक्काचं घर आहे त्या घरी मला जायचं आहे. विचारलं कुठलं घर ते? आम्ही वैकुंठीचे वासी. बरं का? आम्ही वैकुंठीचे वासी. कशासाठी आलेले आहेत? आपला देह हा नरदेह आपल्याला कशासाठी मिळालेला आहे, कशासाठी दिलेला आहे, काय करायचं आहे? आलो याची कारणाशी. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारी. काय कारणास्तव आम्हाला हा नरदेह मिळाला आहे, कशासाठी आम्हाला हा नरदेह मिळालेला आहे? जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारी. जगाच्या कल्याणासाठी संतांचं कार्य असते. बरं का? जगाच्या कल्याणासाठी संतांचं कार्य असते आणि म्हणून संत या ठिकाणी ते कार्य करत असतात. मग तुम्हाला जाण्याची इच्छा का झाली बरं? राहून करू काय? माझं कोणी ऐकत नाही हो. अरे कोणी ऐकत नाही म्हणजे आता तुम्ही तुमच्या मुलीला हाक मारली तर लगेच बाहेर येईल, आता तुमच्या मुलाला हाक मारली तर लगेच बाहेर येईल, आता तुम्ही बाईला हाक मारली तर लगेच बाहेर येईल. तुम्ही सांगाल ते काम करतील. तुम्ही काय म्हणताय कोणी ऐकत नाही म्हणून? मी माझं जे आहे ना, माझे ते ऐकत नाही असं म्हटलेलं आहे. बरं का? जे माझे नाहीच आहेत त्यांच्याविषयी तुम्ही का बोलता?
जे माझं नाहीच आहे त्यांच्याविषयी तुम्ही काय बोलता? जे माझं आहे ना, जे मला माझं वाटतंय ते माझे ऐकत नाहीयेत. कोण कुणाचा पिता जगी या माता ही कवणाची कन्या पुत्र या नसती आपले भार्या तर परक्याकडची. बंधू भगिनी सगळे सोयरे अर्थ इष्ट संपत्तीची कोणी नसे या जगी आपले धरी कास तो धर्माची. मी माझे म्हणतोय, जे मला माझे वाटतात ना तेही माझं ऐकत नाहीये. मग तुमचे कोण तुम्हाला वाटतंय? अरे डोळे माझे मला वाटतात, कान माझे मला वाटतात, हात माझे मला वाटतात, पाय माझे मला वाटतात, पण ही इंद्रिय सुद्धा जर माझं ऐकत नसतील तर मला इथे राहून काय करायचं आहे? डोळ्यांना सांगतोय मी, डोळे तुम्ही घ्याव सुख पहा पांडुरंगाचे रूप, भगवंताचे रूप. घे घे वाचे गोड नाम विठोबाचे ऐकाव तुम्ही कान भगवंताचे गुणगान. मना तेथे धाव घेई राहा विठ्ठलाचे पायी. आणि हे इंद्रिय जर माझे ऐकत नसतील, माझे म्हणून माझे असताना सुद्धा असं मला वाटतंय की माझे आहेत हे माझे असताना सुद्धा जर माझं ऐकत नसतील तर मला इथे राहून काय करायचंय सांगा ना. जगद्गुरु तुकोबांचं म्हणणं आहे हे की इंद्रिय माझं ऐकत नाहीत. आता आम्ही आमचा विचार करायला पाहिजे, आमची इंद्रिय कुठे आहेत, आमची इंद्रिय काय कार्य करतायत, आम्ही काय कार्य करतोय. ऐक, देवाचं कार्य करत असताना, देव कार्य करत असताना जगद्गुरु तुकोबांनी फक्त आणि फक्त जगाच्या कल्याणाचा विचार केलेला आहे. आपल्या घरात जोडले गेलेले जे असतील ऋणानुबंधाच्या योगाने किंवा ऋणानुबंधाच्या गाठीने त्यांच्यावर किती प्रेम करायचं आहे जगद्गुरु तुकोबांकडून शिका बरं का. देहावर आपलं किती प्रेम असावं हे संधान करून शिका. घरामध्ये ऋणानुबंधाच्या नात्याने जे जोडले गेलेले तेही जर माझे नाहीत तर बाकीचे सगळे सोयऱ्यांचा जो अभिमान मी करतोय, स्वाभिमान जो करतोय, मी स्वाभिमानाने सांगतोय माझे सोयरे, अख्ख्या गावात जर सगळ्यात मोठे सोयरे असतील तर माझे. जगद्गुरु तुकोबा आपल्या गाथेमध्ये आपल्याला ओळख करून देत आहेत. सगळे सोयरे दिल्या घेतल्याचे येथे मनुष्याचे, बरं का, सोयरे धायरे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे कोणी नाही, अंत हे काळीचे कोणी नाही. मग हा देह तरी, देह म्हणावा माझा तर माझ्या म्हणण्याप्रमाणे राहत नाही, माझ्या म्हणण्याप्रमाणे दिसत नाही, माझ्या म्हणण्याप्रमाणे पाहायला मिळत नाही. कोणाला असं वाटतंय की वृद्धापकाळामध्ये माझं अंग चळचळ कापावं, माझी दृष्टी कमी व्हावी, मला ऐकायला कमी यावं, बोलता बोलता मला धाप लागावी, चालता चालता मला दम लागावा, कोणाला वाटतंय? चालण्याची इच्छा असताना सुद्धा चालू शकत नाही, दम लागला जातो. बोलण्याची इच्छा असून सुद्धा बोलू शकत नाही, धाप लागली जाते. शेजारीन आलेली आहे, सुनेकडे बसलेली आहे, काहीतरी गुलुगुलू बोलतायत, त्यांचं आम्हाला ऐकायला यावं असं प्रामाणिकपणे वाटतंय माऊली, पण त्याच वेळेला आमच्या कानामध्ये ऐकायला येत नाही. मला पाहायला अनेक माणसं येत आहेत, मी आजारी, मी खॉटमध्ये पडलेली आहे, पण कोण येत आहेत त्यांचा आवाज मला ऐकायला येत नाही, कान काम करत नाही, मी डोळे भरून त्यांना पाहू शकत नाही, का तर दृष्टी नाही आहे. कोणाला असं वाटतंय की कित्येक काळपर्यंत माझा देह अगदी खॉटमध्ये अशी खितपत पडावा आणि काळपर्यंत त्या ठिकाणी पडावा, कोणालाही वाटत नाही. पण देह सुद्धा त्या पद्धतीने आम्हाला पाहायला मिळतो, शरीर सुद्धा त्या पद्धतीने आम्हाला पाहायला मिळतो. मग शरीर आमचं आहे हा आमचा भ्रम आहे, देह आमचा आहे हा आमचा भ्रम आहे. म्हणून नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जासेल एकला रे प्राण्या माझे माझे. बंधू कोणाची, बहीण कोणाची, कोण कोणाचे, सगळे सोयरे मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार. 2 दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार प्राण्या मायेचा बाजार. म्हणून नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जासेल एकला रे प्राण्या माझे माझे. शेवटी माझं माझं आणि भ्रांतीचं ओझं अशीच परिस्थिती आहे.
माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, बुडताही न सोडे पुंजे कुळाभिमान. माथ्यावर प्रत्येकाने आपलं प्रपंचाचं ओझं घेतलेलं आणि फक्त माझं 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 म्हणून मिरवतोय मनुष्य. बस माझं माझं म्हणून करतोय. बैलगाडीच्या साठी घालून चालणारा जो कुत्रा असतो तो कुत्र्याला वाटतंय गाडी मी ओढतोय म्हणून, माझ्या मुले गाडी चाललेली आहे, मी आहे म्हणून गाडी पुढे पुढे जाते आहे. पण ज्या वेळेला त्या कुत्र्याचा विचार एका बैलाला कळतो आणि तो बैल ज्या वेळेला त्या कुत्र्याच्या लात मारतोय तेव्हा ओरडत ओरडत कुत्रा काही अंतरावर जाऊन उभा राहतोय ना, त्यावेळेला तिथून निरीक्षण करतोय, अरे मी बाजूला झालो तरी गाडी चालू आहे. ही अवस्था माणसाची आहे. आम्ही या ठिकाणी कार्य करत असताना फक्त आमच्या अंतःकरणामध्ये एक विचार आहे, हे सगळं माझं आहे, हे सगळं माझं आहे. तसं पाहायला गेलं तर माणसाचं काय आहे, ज्या दिवशी तुमच्या अंतःकरणातला अंतरात्मा निघून जाईल, तुमचा शरीराचा आधार जो आहे तो भगवंत ज्या वेळेला निघून जाईल ना, त्यावेळेला तुमच्या अंतिम दर्शनासाठी तुमच्या घराजवळ अनेक मंडळी जमलेली असते. जी माणसं तुम्हाला कधीही चांगले बोलले नाहीत, ज्या माणसांनी तुम्हाला आयुष्यभर विरोधच केला, ती माणसं सुद्धा तुमच्या घराजवळ तुमच्या प्रेताच्या समोर उभे राहून बोलतील, माणूस चांगला होता, गावाची शान होती, अख्ख्या गावात असा माणूस नव्हता. ज्यांनी कधी तुम्हाला पाणी पाजण्याची इच्छाही अंतःकरणामध्ये ठेवली नाही, ते त्यावेळेला पाणी देताना पवित्र काम केल्याचं आव आणतील. काहीतरी आम्ही पवित्र काम करतोय, काहीतरी आम्ही पुण्याचं काम करतोय, त्यावेळेला मात्र मेल्यानंतर तुम्हाला पाणी दिल्याशिवाय राहणार नाहीत. तुमच्या कामाकडे तुमच्या कर्माकडे पाहून ज्यांनी कधी तुम्हाला हात जोडले नाहीत, कधी तुमचं स्तवन केलं नाही, कधी तुमची स्तुती केलेली नाही, ती माणसं सुद्धा तुमच्या पायाला हात लावून दर्शन घेतल्याशिवाय राहणार नाही मात्र निश्चित आहे. याला म्हणतात मेल्या मागून सोहळ. या समाजामध्ये कार्य करत असताना, या आयुष्यामध्ये जगत असताना आम्ही चांगल्या विचारांना स्वीकारत नाही. आमच्याकडे ती बुद्धी निर्माण होत नाही, चांगल्याला चांगलं म्हणण्याची बुद्धी निर्माण होत नाही. फक्त विरोध आणि विरोध कसा करायचा एवढंच आम्हाला समजतं, एवढंच आम्हाला दिसतंय. आणि म्हणून या ठिकाणी जगत वागत असताना माणूस माणसाला समजून घेत नाही. हीच तर मोठी जीवनाची कथा आहे दादा. पण तो माणूस चांगला होता हे ऐकण्यासाठी इथे आम्हाला मरावं लागतंय. हीच आयुष्याची कथा आहे, हीच आयुष्याची व्यथा आहे, सर्वात मोठी व्यथा आहे. ज्या वेळेला अंतरात्मा निघून गेलेला असेल ना, त्यावेळेला सगळे स्वैरी अपतेष्ट मित्र परिवार एक अंतिम दर्शनासाठी धावपळ करत येणार, अंतिम दर्शन घेणार. स्मशानात जाईपर्यंत काही असणार, काही विसाव्यापर्यंत असणार, काही पाणी देऊन झालं, दर्शन घेतलं की पाठमोरे होणार, काही अग्नी देईपर्यंत थांबणार. अग्नी दिल्यानंतर मात्र त्या प्रेताला एकट्याला जळावं लागतं हे निश्चित आहे. अग्नी दिल्यानंतर मात्र त्या ठिकाणी कधीतरी त्या जळणाऱ्या प्रेताचं निरीक्षण करा. अंतरात्मा साक्षीला असताना कधीतरी एखाद्या निखाऱ्यावर पाय पडला काय तर अख्खा गाव उठवतोय, तो किती जोराने ओरडतोय. आज चितेवर आहे, अग्नीवर आहे, काही वाटत नाही त्याला. ज्या वेळेला सगळे पाठ फिरवतात ना, त्यावेळेला माऊली स्मशानामध्ये महादेव त्याच्याकडे बघून बोलतात, अरे ज्यांच्यासाठी हाडाची काढ केली, ज्यांच्यासाठी रक्ताचं पाणी केलं, आयुष्यभर धावपळ केली, फक्त जमापुंजी करायची, कशी गोळा कशी करायची, माझी मुलं बाळ सुखाने राहिली पाहिजेत, माझी बाई सुखाने राहिली पाहिजे, आयुष्यभर ज्यांचा तुम्ही हाच विचार केला ना, बघ रे सगळ्यांनी पाठ फिरवली, पण घाबरू नको, इथे सुद्धा तुला सांभाळणारा मीच आहे. म्हणून स्मशानामध्ये महादेव आहेत, म्हणून स्मशानामध्ये भोळाशंकर आहे. भोळाशंकर एकदा माणूस निघून गेला ना की काही दिवसच त्याच्या नावावर घर राहील, ते ऑटोमॅटिक मुलांच्या नावावर होतंय माऊली. एकदा माणूस निघून गेला ना की काही दिवसच त्याच्या नावावर शेतीवाडी राहील, ती ऑटोमॅटिक मुलांच्या नावावर होते. त्याने आयुष्यभर कमवलेली प्रॉपर्टी संपत्ती काही दिवसच त्याच्या नावावर राहील,
बरोबर अगदी ऑटोमॅटिक न काही करता मुलं वाटेकरी होतात. हे सगळं आम्ही करत असताना का विचार करत नाही की आम्ही धर्माने वागलो पाहिजे, नीतीने वागलो पाहिजे, धर्माचं कार्य केलं पाहिजे, नीतीने जगलो पाहिजे. आणि ज्या दिवशी हे आम्हाला कळेल ना त्या दिवशी आमचं आयुष्य सुंदर होईल, त्या दिवशी आमचं जगणं सुंदर होईल. कबीर महाराज रस्त्यात जाता 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 त्यांना जाता दिसला. बरं का, असे पायी चालले होते ते. रस्त्यात जाता जाता त्यांना एका बाईने असं तिथे ओढत असलेला जाता दिसला. हा, जाता 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 दिसलं तिला. बरं, आणि जाता दिसल्यानंतर त्या ठिकाणी ते पाहत राहिले. ती बाई त्या मुठीमध्ये धान्य घेते, नाही का, वैरण घेते, त्याच्यामध्ये टाकते त्या खोलामध्ये मध्ये असलेल्या, आणि टाकताना चांगले असतात, टणकदार आहे की ना, पण मात्र जात्याच्या बाहेर पडताना त्याचं पीठ पीठ होत असते, पीठ पीठ होत असते, भुगा होत असतो. निरीक्षण करता करता कबीर महाराजांच्या डोळ्यातून पाणी आलं. माऊली रडायला लागले, अश्रू यायला लागले त्यांच्या डोळ्यातून. तेवढ्यात त्यांचाच मुलगा मागे कमाला आला. बरं, वडील निरीक्षण करतात म्हणून तोही निरीक्षण करायला लागला. पण त्याला जे दिसलं ते आश्चर्यकारक होतं, ते वेगळं होतं. तो मात्र हसायला लागला. माऊली हसायला लागला. तेवढ्यात बापाला विचारतोय, बाबा तुम्ही का रडताय? म्हणे बघणार आहे, ह्या जात्यामध्ये जाताना किती टणकदार दाणा असतो, ती वैरण कशी असते बघा ना. पण एकदा त्या दोन्ही तळीच्या मध्ये सापडलं ना, भुगा करून ठेवतात रे, पीठ पीठ करून ठेवतात. त्याचं माणसाचंही असंच आहे. माणसाला निर्माण करताना भगवंताने किती सुंदर निर्माण केले बघा ना, किती सुंदर निर्माण केले. आपल्या गावामध्ये अनेक जातीची माणसं असतात, अनेक विचाराच्या जातीची माणसं असतात, अनेक कर्माच्या जातीची माणसं असतात. काही 5 दिवसांपूर्वी जन्मलेली 10 मुलं तुम्ही एकत्र करा, अशी एका लाईनीमध्ये ठेवा, एका रांगेमध्ये ठेवा, आणि ओळखून दाखवा हा ह्याच जातीचा आहे म्हणून. ओळखून दाखवा. नाही ओळखू शकत आम्ही. भगवंत निर्माण करताना, आमची उत्पत्ती करताना सगळ्यांची सारखीच सारख्या पद्धतीने करत असतो. पण या जन्म मृत्यूच्या जात्यामध्ये जे अडकले ना, जे कळी आणि काळाच्या जात्यामध्ये जे अडकले, खाली कळीची काळाची तळ आहे, वरती कळीची तळ आहे, आणि त्या तळीमध्ये जे अडकले ना, कित्येकांचा भुगा झालेला पाहायला मिळतो आपल्याला, कित्येकांचं पीठ झालेलं पाहायला मिळतं आपल्याला. पण तेवढ्यात कबीर महाराजांनी कमालाला विचारलं, अरे कमाला तू का रे असला? म्हणे तुम्ही सांगताय ते तेवढंच सत्य आहे, पण जो मधल्या खुट्याला सोडत नाही ना, जाता किती जरी फिरला तरी त्याचं केस सुद्धा वाकडा करू शकत नाही. मात्र निश्चित आहे, फक्त मधल्या खुट्याला सोडता कामा नाही. जो निर्माता आहे आमचा, जो सांभाळतोय आम्हाला, आईच्या गर्भातून ज्याने आम्हाला सही सलामत सोडलेला आहे. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एक चक्र पाणी वाचून या. आणि त्या चक्र पाणी, त्या पांडुरंग परमात्म्याशी जर आम्ही एक रूप असलो ना, त्या पांडुरंग परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये जर आम्ही तल्लीन झालेलो असलो, रममाण जर झालेला असलो, तर कळी आणि काळ आमच्या बाजूला असताना सुद्धा आमच्या केसाला धक्का लावू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही. मात्र हे तेवढं सत्य आहे. आणि म्हणून मी हसतोय. आम्ही अध्यात्म का करतोय? आम्ही संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास का करतोय? आम्ही धर्माचं कार्य, देवाचं आणि देशाचं कार्य करण्यासाठी का आमची धावपळ असते? कशासाठी असते?
असते, त्याला कारण हेच आहे, शेवटचा दिवस गोड व्हावा. का? इथे पांडुरंग परमात्मा, इथे भगवंत आम्हाला जाणीव करून देतात. यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरंतम तमे बेंती कोणते सदा तद्भाव भावितः. माऊली याच्यावर भाष्य करत असताना म्हणतात, तेवी जीते नियम सरे जे आवडून जीवी उरे ते मरणाची मेरे फार हो लागे, आणि मरणी जयाचे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तोवा. शेवटच्या वेळेला जर आम्ही पांडुरंग परमात्म्याचं स्तवन करत असू ना, तर आम्ही पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी विलीन होतो. हे पांडुरंग परमात्मा आम्हाला सांगतोय, भगवंत आम्हाला सांगतोय. आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे का माऊली? जर आम्ही शेवटच्या वेळेला भगवंताचं स्मरण करत असू तर आम्हाला भगवंताचं स्वरूप प्राप्त होतं, यात विश्वास आहे आपल्याला? आहे का? मी नेहमी एक उदाहरण देत असतो त्या भुंग्याचं आणि आळीचं. आपल्या घरात कुठेतरी अशी माती लटकलेली असते, त्याच्यामध्ये काय असते? आळ्या असतात ना, घरटं असतात ना असे कुठेतरी लटकलेले, बघायला मिळेल आपल्याला कुठेतरी. हा तेव्हा आता पण असतात बाबा, पण कमी प्रमाणात असतात. जास्त दिवस जर तुम्ही कपडे घातलं नाही ना, तर कपड्यांना पण ते घरटं असतात. बरं का? जास्त दिवस जर कपडे तुम्ही घातले नाही तर कपड्यांना पण ते घरटे करतात. त्यांना काही कुठे पण करता येतात घरटे, बरोबर आहे की नाही? पण त्याचा अनुभव महिलांना जास्त असेल, कारण घरापोडाचा आपल्या घरट्या पोडाचं काम महिला करतात जास्त. घरटं पोडाचं काम जास्त करून महिला करतात, त्यामुळे त्यांना जास्त अनुभव असेल. कारण घरातल्या स्वच्छतेची जबाबदारी महिलांवर असते. स्वच्छता असं करता करता कोणीतरी घरटे दिसतात, त्याच्यामध्ये आळ्या असतात. तुम्हाला सांगू का, त्या आळ्या घोंगेऱ्याचा घरटा असतोय, घोंगेऱ्याने तिथे आणून ठेवलेले असतात. तो घोंगेरा फिरतोय येऊन त्या आळीला टोचतोय. बरं का? कुठूनही जाऊन आला ना की तो आळीला टोचतोय. तो घोंगेरा तिथे असला काही नसला काही, तो जरी बाहेर कुठे फिरायला गेला ना तरी आळीकडे एकच स्मरण असतंय, आता येईल टोची. कोणाचं स्मरण असतंय? घोंगेऱ्याचं, त्या भुंग्याचं. त्या भुंग्याचं स्मरण करता करता, त्या घोंगेऱ्याचं स्मरण करता करता त्या आलीचं रूपांतर घोंगेऱ्यामध्ये होतंय. तुम्ही सांगा ना, जर आम्ही अखंड आणि अखंड भगवंताचं पांडुरंग परमात्म्याचं स्तवन केलं, श्रवण केलं, नामस्मरण केलं, तर का आम्हाला ते रूप प्राप्त होणार? का आम्हाला ते रूप प्राप्त होणार? मग नक्की आहे ना की शेवटच्या वेळेला जे आम्ही स्मरण करतो त्याच गतीला आम्ही पावत असतो, तीच वस्तू आम्हाला पावत असते. विश्वास आहे ना आपल्याला? बरं ते पण जाऊ द्या, चला शेवटची वेळ प्रत्येकाला आहे एवढा तरी माहिती आहे ना? तेवढा तरी विश्वास आहे का नाही? अमरपट्टाच घेऊन आलोय आम्ही, अमरपद घेऊन आलोय आम्ही, कधी जाणारच नाही. काय काय झालं माहितीये का? या सगळ्या प्रकारचा अनुभव महादेवांनी घेतला. कोण कोणाचं आहे, कोण कुठपर्यंत कोणाला सांभाळतंय, कोण कोणाशी कसा वागतंय. बरं का? या समाजामध्ये राहत असताना हे ना माणसं ओळखणं खूप कठीण आहे. तुम्ही प्राणी पक्षी ओळखू शकता. गावामध्ये अशी काही माणसं असतात ना माऊली, बैल जर घ्यायचा असेल तर त्या माणसाला घेऊन जातात, आणि त्या माणसाला जर तुम्ही घेऊन गेले तर कधीच फसणार नाही. प्राणी पक्ष्यांची जाणीव असते, ओळख असते. माऊली खरं की कुठे? एखाद्याला म्हशीची एवढी जाणीव असते, म्हणजे म्हशी दूध धंद्यावाला असतो तो, म्हशीवाला असतो तो, त्याला जर घेऊन गेला तुम्ही म्हशी पाहायला, म्हैस खरेदी करायला, तर तुम्ही कधीच फसणार नाहीत, एवढा अनुभव असतो. बरोबर आहे? पण माणसं ओळखणारा कोणी आहे? आहे कोणी? विज्ञान खूप पुढे आहे, प्रगत आहे. एक्सरे केल्यानंतर आमच्या पायाची गाठ दिसते, सोनोग्राफी केल्यानंतर आमच्या पोटातली गाठ दिसते, MRI, सीटी स्कॅन, अजून काय काय केल्यानंतर गाठीतली पण गाठ दिसते माऊली. बरं का? पण कुठल्याही मशीन मध्ये जरी माणसाला टाकलं ना तरी आतल्या गाठी मात्र दिसत नाही. या आतल्या गाठी ज्या दिवशी दिसतील ना त्या दिवशी माणसं ओळखण्यामध्ये आमची गफलत होणार नाही मात्र निश्चित आहे. आतल्या गाठी ज्या दिवशी दिसतील ना त्या दिवशी माणसं ओळखणार मध्ये आमची गफलत होणार नाही. आणि म्हणून एवढं तरी स्मरणात पाहिजे आपल्याला, काय की आम्हाला शेवटचा दिवस आहे, शेवट आहे, शेवटी जायचं आहे. तर बघा, या सगळ्याची जाणीव घेतली, ही सगळी माणसांची ओळख घेतली. माणसं कशी आहेत, माणसं कशी राहतात, माणसं कशी वागतात. गरुड पुराण ज्या वेळेला इथे लावलं होतं वाचन, त्यावेळेला एक विषयही त्यावेळेला झाला की महादेवाने भूत पिशाचेच का जवळ केल्या?
भूत पिशाचे नाचती हर्षयुक्त उमापती. त्या भूत पिशाच्यांमध्ये महादेव हर्षयुक्त आहेत, आनंदी आहेत. कारण काय माहितीये का, या कलियुगामध्ये माणूस एवढा त्रित्री कर्म करतोय, एवढ्या खालच्या लेवलची कर्म करतोय की भूत प्रेत पण परवडली माऊली. का परवडली? ती तर आम्ही कधी बघितलीच नाही, त्यांची आमची कधी भेटच झालेली नाहीये. फक्त एक मनामध्ये विचार आहे, बरं का, बरोबर आहे की नाही. पण भूतापेक्षाही गलिच्छ माणूस वावरताना आज आम्हाला पाहायला मिळतोय. हिंसाचार, भ्रष्टाचार आणि अत्याचार आम्हाला डोळ्यासमोर पाहायला मिळतोय. एवढा निर्दयी हृदयाचा मनुष्य झालेला आहे, एवढा कठीण कवचाचा मनुष्य झालेला आहे की एखाद्या आमच्या मुलीला 1-2 वर्षे काय तिचं शोषण केलं जात आहे, तिला कॅच केली जाते, तिच्यावर प्रेम केलं जात आहे, तिला अपयशी केली जाते. 1-2 वर्षे शोषण केल्यानंतर तेच नराधम तिचे 35 तुकडे करतायत, पायाखाली तुडवतायत, तरीही त्यांची शांतता होत नाही. अशी अवस्था, अशी क्रिया आम्हाला आमच्या डोळ्यासमोर आज या कलियुगामध्ये पाहायला मिळते. भूत तरी असं काम करतील का? करतील. मग का महादेवाने पिशाच्यांना आणि भूतांना जवळ करून हे सांगा ना. या कलियुगामध्ये वागत असताना, जगत असताना जर मला आईला, आई बहिणीला बहीण जर पाहता येत नसेल, माझ्या आई बहिणीचा जर सन्मान करता येत नसेल, तिचा जर आदर करता येत नसेल, नुसते लचके तोडण्याच्या दृष्टीने जर मी एकमेकाकडे पाहत असो, नुसतं शोषण करण्याच्या दृष्टीने जर मी एकमेकाकडे पाहत असो, तर सांगा ना महादेवांनी का स्मशानात जाऊन राहू नये? आम्हाला जर आमच्या घरामध्ये कार्य करत असताना फक्त आणि फक्त विरोधच होत असेल माऊली, एकमेकाचं शोषण करण्याच्या दृष्टीने जर आम्ही एकमेकावर प्रेम करत असो, जोपर्यंत आमच्याकडे सगळं काही तारुण्य आहे, पैसा आहे, अडकाय, सगळी संपत्ती आहे, धन दौलत आहे, जोपर्यंत बापाच्या नावावर शेती, बापाच्या नावावर घर आहे, जोपर्यंत बाप कमवून आणतो, तोपर्यंत जर मुलं त्यांच्यावर प्रेम करत असतील तर सांगा ना, एकदा काही त्यांची आवक कमी झाल्यानंतर, त्यांचं वृद्धपण चालू झाल्यानंतर, त्यांचे हातपाय चळचळा कापायला लागल्यानंतर जर त्यांचे हाल जर आम्हाला आमच्या डोळ्यासमोर जर त्यांच्या घरात पाहायला मिळत असतील तर का थांबतील महादेव त्या घरामध्ये? आणि या सगळ्या गोष्टीला कंटाळून महादेव काय म्हणतात माहितीये का, गेल्यानंतर जर तुम्ही तिथे नेऊन ठेवणार आहेत ना, तर त्याच्या आधीच मी जाऊन बसतोय. आणि ह्या अतिशय घाणेरड्या वृत्तीच्या माणसाकडे बघितल्यानंतर मग महादेव म्हणतात, ह्या नको त्या वृत्तीच्या माणसांना जवळ करण्यापेक्षा भूत पिशाचे परवडले. बरंच काही बोलण्यासारखं, बरंच काही सांगण्यासारखं, फक्त कसं वागावं, कसं जगावं हे कळलं पाहिजे. एखाद्या गावाच्या शेजारून जर आम्ही जात असू, त्या गावाकडे जर नजर टाकली तर गावाच्या मध्यभागी असलेल्या मंदिराचा कलश आम्हाला दिसतोय. आम्हाला माहिती नाहीये तो कसला मंदिर आहे, पण कलश दिसल्याबरोबर आम्ही हात जोडतो. श्रद्धा आहे, आमची निष्ठा आहे, हो, भाव आहे आमचा. प्रवास करत असताना माऊली नुसती नदी जरी आम्हाला गंगा दिसली तर तिचं आम्ही दर्शन घेतोय, पाया पडतोय आम्ही तिच्या. एखाद्या रस्त्यामध्ये पायी जात असताना जर बाजूलाच एखाद्या रस्त्याच्या शेंदूर लावलेला दगड जर आम्हाला दिसला तर तिथे सुद्धा आम्हाला माहित नाहीये तो कोणता देव आहे, पण शेंदूर लावलेले तिथे आम्ही नतमस्तक होतो, तिथे आम्ही नमस्कार करतो. का? आमची श्रद्धा आहे, आमचा भाव आहे. पण जी जागा आमच्या हक्काची आहे, ज्या जागेवर कधीही कोणी अतिक्रमण करू शकत नाही, ज्या जागेवर कधीही कोणी आपला हक्क दाखवू शकत नाही, जी जागा कधीही कोणी हिरावून घेऊ शकत नाही, आम्ही सगळ्या वेगवेगळ्या जातीची जरी असलो, आम्ही विचारांची जात जरी वेगळी असली, आमची कर्माची जात जरी वेगळी असली, आमची राहण्याची पद्धत जरी वेगळी असली, आमच्या उशीद गावातील श्रीमंत, गरीब, सुशिक्षित, अशिक्षित, नास्तिक, आस्तिक, परमार्थिक, न परमार्थिक, शिकलेली, न शिकलेली, काळी गोळी, सगळी माणसं आणि सगळ्या माणसांची जागा एकमेव आहे स्मशानभूमी. तिथे कोणी अतिक्रमण करणार नाही. हक्काची जागा आहे सगळ्यांची. फक्त जाता येता कधीतरी नमस्कार करा आणि एवढं स्मरणात ठेवा, या जागेवर मला एक दिवस यायचं आहे. अख्खा अभिमान गळून पडेल दादा, अहंकार गळून पडेल, जो वाद असेल तो वाद गळून पडेल आपला.
रथी महारथी गेले रे, म्हणून तर महादेवाच्या गळ्यामध्ये कोण आहेत? लांबून लय सुशोभित फुलं दिसतात माऊली, नाही? आम्ही फक्त पतीच आहोत, ते पण बाईने मानलं तर. नाही तर काही तर बाया बोलतात तुम्हाला काही कळत नाही, येत नाही. आहे की नाही? माणसाला कळतंय तरी कधी? लहानपणी आई बोलते बाळा तुला काही कळत नाही, थोडा मोठा झाला का मित्र बोलतात तुला काही कळत नाही, तू मागे ये. बरोबर आहे का? लग्न झाल्यावर बाई बोलते तुम्हाला तर ना काही, डायरेक्ट डोकंच नाही बोलते ना, कळतच नाही. म्हातारपणी पोरं बोलतायत बाबा बस झाला तुम्हाला काही, म्हणजे याला कळतंय तरी कधी? मग कळतंय तरी कधी? आम्ही फक्त पती आहोत, ते पण मानलं तर. पृथ्वीपती जे होते ना, या पृथ्वीवर अधिराज्य करणारे जे राजे होते, त्या सगळ्या राजांच्या मेल्यानंतर डोक्याच्या कवट्या महादेवांच्या गळ्यात आहेत का? कधी माझ्याकडे जर अभिमान आला तर मी त्याच्याकडे बघितलं पाहिजे. हे सगळे गळ्यात लोंबलेत. तेथे माझी सत्ता काय आहे, तेथे तुझी सत्ता काय आहे? काय आहे सत्ता आपली? चाले हे शरीर कोणाचे, सत्य कोण बोलवी ते हरिविणा, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. माणसाची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणू नये, वृक्षाचे ही पान हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. वृक्षाचं पानही जर त्या देवाच्या सत्तेने हालतंय तर आमच्याकडे कुठला अभिमान आहे? कसल्या अभिमानात वावरतोय आम्ही? ज्या दिवशी खऱ्या अर्थाने आमच्या अंतःकरणपूर्वक आम्ही परमार्थ करत असू ना, ज्या दिवशी आम्ही आमच्या अंतःकरणपूर्वक फक्त देवाचं आणि देवाचंच कार्य करत असू ना, त्यावेळेला आमच्या अंतःकरणाचा पूर्ण भेद नाहीसा होईल, सगळा द्वेष नाहीसा होईल, मत्सर नाहीसा होईल, अहंकार गळून पडेल आणि फक्त देवाचंच कार्य आमच्याकडून घडावं म्हणून आम्ही कार्य करत राहू. तो बोलतोय म्हणून त्याचं ऐकायचं नाही. अरे जेवायला बसल्यानंतर कधी वाढप्याला बघतोय का तू कोण वाढतोय ते? हाक मारून सांगतोय भातवाल्या कोण आहे ते माहित नाही, मला भात पाहिजे, मला डाळ पाहिजे, मला भाजी पाहिजे. तिथे खाली मान घालून जे येईल ते घेत असतो. त्याचं ऐकायचं नाही. तो ग्रंथ वाचन करत असेल तर तिथे जायचं नाही, त्याचं ऐकायचं नाही. अरे त्याचं ऐकायचं नाही ना, याचं ऐकायचं नाही, हे जोपर्यंत आपल्या अंतःकरणातलं जात नाही तोपर्यंत कोणाचं ऐकावं आणि कोणाचं नाही ऐकावं ही जाणीव आपल्या अंतःकरणामध्ये होणार नाही. संतांचं चरित्र जर असेल, संतांचं वाङ्मय जर असेल तर वाढणारा कोण आहे हे पाहू नका, तो काय देतोय ना हे पहा. बरं का? आमच्याकडे इथून भेद निर्माण होतो, आमच्याकडे इथून द्वेष निर्माण होतो की आम्ही देहाचा द्वेष करतोय की त्याच्या विचाराचा द्वेष करतोय हेच आम्हाला कळत नाही. एखाद्या जागी बसून आम्ही तासन तास एकमेकाविषयी द्वेष मत्सर करत असतो. माऊली याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, हे काय करतय, ते काय करतय, तासन तास. आणि काहींची घरं त्याच्यासाठी स्पेशल असतात. बरं का? म्हणजे आता एखाद्याच्या घरी गेल्यानंतर आपल्याला कसं बाबा आपल्याला माहिती आहे त्यांच्या घरी काही ना काही गोड पदार्थ केलेले असतात, गोड पदार्थ असतात, आहे की नाही? माणूस तिथे गेला का त्याला आशा असते पाणी द्यायच्या आधी काहीतरी देतील. अशी काही गावामध्ये दरिद्री विचाराची माणसं असतात की त्यांच्या ती घरं त्यांच्यासाठी स्पेशलच आहेत. बाबा तुम्ही गेलात ना की तुम्हाला चांगलं कधीच ऐकायला भेटणार नाही. हा काही आपलं काम करता करता चार कला कशा लावतात त्यांनाच माहिती. माऊली आणि काही लोकांना त्याचीच आवड असते, ते संतांच्या ठिकाणी जाऊन बसणार नाही, संत विचार जिथे चालू असतील ते ऐकणार नाही, त्याची आवड त्यांना लागणार नाही. पण कोणाचं काय चाललंय ते जर ऐकायचं असेल ना तर पहिला नंबर त्यांचा असेल. अशी दरिद्री विचाराच्या माणसांची अपेक्षा करावी आपण प्रवचन श्रवणाला, ग्रंथ श्रवणाला. अशा दरिद्री विचाराच्या माणसांची अपेक्षा करावी आपण, करावी का? जोपर्यंत हे आम्हाला कळत नाही ना, जोपर्यंत हे आमच्या अंतःकरणामध्ये येत नाही ना, तोपर्यंत आम्ही काय अपेक्षा करावी शेवटचा दिवस गोड व्हावा. माऊली आपल्याला माहिती आहे का शेवटची वेळ आमची कोणती असेल? मी तर म्हणेन ज्या वेळेला एखाद्या वेळेला प्रवचन करता करता जर काही अंशी जर
काही क्रिया घडली आणि अशा वेळी जर अंतरात्मा निघून गेला तर त्याच्यासारखा भाग्यवान कोण नाही. का तर तो भगवंताचं आणि धर्माचं देवाचं कार्य करत असताना त्या ठिकाणी त्याला मृत्यू आलेला असतो. आम्हाला माहिती नाही माऊली आमचा शेवटचा वेळ कोणती आहे, शेवटचा काळ कोणती आहे, पण प्रत्येक माणसाने स्मरणात ठेवलं की कदाचित आता येऊ शकतो. मग आपण शांत का बसावं. म्हणून तर माऊली म्हणतात ना, रिकामा अर्ध घडी राहू नको, रिकामा अर्ध घडी राहू नको. अखंड दलिता कांडिता तुझं गाईन अनंता, कांदा मुळा भाजी अवकी मिठाई माझी, लसूण मिरची कोथंबीर अवघा झाला माझा. देवास एकरूप होऊन राहाल, तिथं आपलं रूपच उरणार नाही माऊली, वेगळं रूप उरणार नाही. तिथे वेगळं पण काय राहील तिथे सांगा. एक रूप झालो, एक तारी संगे एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात आलो. ऐके नाही का सरिता गंगेशी मिळाली मिळली मागे एकच झाली, मग जरी ती वेगळी केली तरी होणार नाही सर्वथा. एकदा नदी गंगा सागराला मिळाली ना, किती काही केला पण वेगळी करायचं तरी वेगळी करू शकत नाही. एकदा सागराला मिळाल्यानंतर तिथं जाऊन ओळख